श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय तृतीया हा सण आपण 10 मे 2024 रोजी साजरा करणार आहोत. हा दिवस पितरांचा दिवस म्हणून देखील साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं देखील शुभ ठरतं. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक उपाय करायचा आहे, तर तो उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय म्हणजेच या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला घालायची आहे. ही वस्तू आपण कावळ्याला खाऊ घातल्यामुळं आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर आपले पितृदोष दूर होऊन आपल्या घराची भरभराट होईल. आता अशी कोणती वस्तू आहे जी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावळ्याला खाऊ घालायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही ना काही उपाय, सेवा करत असतो, पूजा करत असतो. त्यापैकीच एक हा उपाय आहे. आपले पूर्वज आपल्यासमोर या दिवशी कोणत्याही रूपात येत असतात. मग ते पशुपक्ष्यांच्या रूपात येतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात देखील येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या दारामध्ये जो कोणी व्यक्ती येईल किंवा कोणताही पशुपक्षी येईल, तर त्याची सेवा ही अवश्य करायची आहे. आता जर आपल्या घराला जर पितृदोष लागला असेल, तर तो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता आपण हा पितृदोष म्हणजे काय हे जाणून घेऊया थोडक्यात. तर जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत नाही, तेव्हा ते आत्मे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या वंशजांना त्रास देत राहतात आणि यालाच पितृदोष असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आपल्या पूर्वजांचा अनादर किंवा त्यांच्यासाठी श्राद्ध कार्य, कोणतंही कार्य न करणं, या गोष्टीमुळं आपल्या पूर्वजांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील लोकांना मृत्यूच्या भूमीवर पाहत असतात आणि यालाच पूर्वजांचा शाप म्हणजेच पितृदोष असं म्हटलं जातं. तर आता ही पितृदोषाची लक्षणं काय आहेत, म्हणजेच तुम्हाला पितृदोष आहे किंवा नाही, तर हे कसं ओळखावं. तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तर त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी, समस्या, मानसिक त्रासाचा त्याला सामना करावा लागतो. तर अशा जर व्यक्तीचा विवाह जर झाला नसेल, तर त्याच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येतात, विवाहास विलंब होतो किंवा जर लग्न जर जमलेलं असेल, ठरलेलं असेल, तर ते देखील मोडू शकतं. त्याचबरोबर एखाद्या वैवाहिक व्यक्तीच्या जीवनात जर पितृदोष असेल, तर त्याच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होतो. त्याचबरोबर गरोदर महिला असतील, तर त्यांना गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. मुलाचा अकाली मृत्यू होऊ शकतो किंवा कर्जबाजारीपणा, नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात, व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात, मुलांच्या शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात. याशिवाय आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, अपघात होणं किंवा काही आजारामुळे तुम्ही दीर्घकाळ त्रस्त देखील राहू शकता किंवा आपल्या कुटुंबामध्ये एखादं अपंग मूल जन्माला येऊ शकतं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट सवयी लागण्याची देखील शक्यता असते. तर असे हे जे काही कारणं आहेत, तर ही सर्व कारणं ही पितृदोषाची आहेत. त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण भांडणं, कटकटी होत असतील, तसेच आपल्याकडं भरपूर पैसा असेल किंवा घरामध्ये सुखशांती असेल, परंतु हा पैसा अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जाऊ शकतो, घरामध्ये सुखशांती टिकणार नाही, कर्जाचं डोंगर हे होणार, अशा प्रकारचे जे गोष्टी होतात, तर या सर्व या पितृदोषामुळे होत असतात. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या आवडीचे जेवण या दिवशी बनवलं जातं आणि त्याचा नैवेद्य आपल्या या पूर्वजांना, या पितरांना दाखवला जातो. तर या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व असतं आणि त्यामुळं या दिवशी कावळ्याला आपण काही वस्तू खाऊ घालणं अत्यंत आवश्यक आहे. कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज येतील आणि हा जो आपण नैवेद्य केलेला आहे, त्यांच्यासाठी जे भोजन केलेलं आहे, तर ते स्वीकारतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आपले जर पूर्वज, आपले पितृ जर शांत असतील, तृप्त असतील, तर त्यांच्या आशीर्वादानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपली पितृदोषापासून देखील मुक्तता होते आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयाला, या कावळ्याला ही वस्तू. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्नानविधी उरकून घराची साफसफाई करून आपल्या देवघरातील देवी देवतांची, भगवान श्री हरी विष्णू इष्टदेवतेची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी या देवी देवतांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी जेवण करायचं आहे. तर या अक्षय तृतीयेला आपल्याला गोडाधोडाचं जेवण करायचं आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कोणताही सणवार असेल तर आपण पुरणपोळीचं जेवण करत असतो आणि त्यामुळंच आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी पुरणपोळीचं जेवण करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना ज्या वस्तू आवडत असतील खाण्यासाठी तर त्या सर्व वस्तू, पदार्थ आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आंबरसाला विशेष महत्त्व असल्यामुळं आपण अक्षय तृतीयेला आंबरस देखील करायचं आहे आणि त्याचबरोबर अजून एक वस्तू करायची आहे जी आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला करायची आहे, तर ती म्हणजे तांदळाची खीर. ही देखील आपण करायची आहे आणि याचबरोबर या तांदळाच्या खिरीमध्ये तुम्हाला एक चपाती करायची आहे. ही चपाती मीठ न टाकता तुम्हाला करायची आहे आणि ही चपाती या खिरीमध्ये, या तांदळाच्या खिरीमध्ये बारीक कुस्करून तुम्हाला टाकायची आहे. आता हे जे तुम्ही पदार्थ केलेले आहेत, पुरणपोळीचा नैवेद्य असेल किंवा तुमच्या पूर्वजांच्या आवडीचे जे सर्व पदार्थ आहेत, त्याचबरोबर ही तांदळाची खीर, तर हे सर्व तुम्हाला पूर्वजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. त्यांचा जो फोटो असेल, प्रतिमा असेल तर त्याच्यासमोर नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे, त्यांना ओवाळायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये काही ज्या समस्या असतील, अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. तुमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या सर्व चुका माफ करण्यासाठी तुमच्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा एखादी पत्रावळी घ्यायची आहे आणि याच्यावरती हे जे आपण पदार्थ केलेले आहेत तर ते सर्व पदार्थ ठेवायचे आहेत. त्याच्याबरोबरच एका वाटीमध्ये तुम्हाला ही तांदळाची खीर ठेवायची आहे आणि या खिरीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बारीक कुस्करून तुम्हाला चपाती टाकायची आहे. चपाती नसेल तर तुम्हाला थोडी भाकरी टाकली तरी देखील चालेल, परंतु नुसतीच खीर आपल्याला ठेवायची नाही आणि हे आपल्या अंगणामध्ये तुम्हाला या कावळ्यासाठी ठेवायचं आहे. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या अंगणामध्ये, दारामध्ये जे कोणी व्यक्ती या दिवशी येतील तर ते तुमच्या पूर्वजांच्या रूपात येत असतील आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या अंगणामध्ये जर एखादा कुत्रा आला तर त्या कुत्र्याची देखील अशाच प्रकारे सेवा करायची आहे. तुम्हाला या दिवशी कुत्र्याला एक चपाती खाऊ घालायची आहे. या चपातीवर अगदी थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे, जास्त नाही ठेवायचा, कारण त्याच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला थोडंसं चपाती आणि गुळाचा खडा, त्याचबरोबर आपण जो हे नैवेद्य केलेले आहेत तर ते सर्व नैवेद्य, तांदळाची खीर देखील तुम्हाला ठेवायची आहे. तुमच्या जवळपास जर एखादी गोमाता असेल किंवा तर त्या गोमातेची देखील तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे. एखादा जर गरीब व्यक्ती जर दारामध्ये येत असेल तर त्याला देखील तुम्हाला या दिवशी भोजन हे आवश्यक खायला घालायचं आहे. ब्राह्मणाला तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे, भोजन द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर या दिवशी आपल्या पूर्वजांची जर सेवा केली, त्यांना जर तुमच्याकडून ज्या नकळत ज्या चुका झाल्या असतील तर त्यासाठी माफी जर मागितली तर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्याकडून या कळत नकळत ज्या चुका झालेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतील. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे. जर तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती जे पितृदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा गाईचं कच्चं दूध घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. या झाडाखाली तुम्हाला मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 108 वेळा भगवान श्री हरी विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे तुम्ही जल अर्पण केलेलं आहे झाडाला, पिंपळाला, तर त्यातील थोडंसं पाणी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. सर्वत्र हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये लागलेला असेल पितृदोष तर तो दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अमावस्येला
दर अमावस्येला तुमच्या अंगणामध्ये किंवा घरात तुमच्या टेरेसवर घरासमोर तुम्हाला कावळ्यासाठी दही भाताचा नैवेद्य हा अवश्य ठेवायचा आहे. या दिवशी देखील तुमचे पूर्वज हे आपल्या अंगणामध्ये कोणत्याही रूपात येत असतात. त्यामुळं आणि असं म्हणतात की कावळ्याच्या रूपात आपल्या पूर्वज आपल्या अंगणामध्ये येत असतात आणि त्यामुळं तुम्हाला दर अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी दही भाताचा हा नैवेद्य अवश्य ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांसाठी कावळ्याला ही वस्तू अवश्य खायला घालायची आहे. त्याचबरोबर गोमातेची सेवा करा, कुत्र्याची सेवा करा, येणाऱ्या अंगणात सर्व व्यक्तींची सेवा करा, त्यांना खायला घाला. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.